शाटिका बाय राणी वसा, द क्वीन्स इन सारी रॉयल कारभार. गेली 3 वर्ष झाले या राणी वसा उपक्रमाने खळबळ माजून टाकले संपूर्ण अकोल्यामध्ये. एवढ्या सगळ्या सौंदर्यवतींना एकत्रित आणून त्यांचं सौंदर्य आणखी खुलवण्याचा प्रयत्न पर्यावरणवादी डॉक्टर पल्लवीताई दिवेकर यांनी गेली 3 वर्ष झाले हा उपक्रम असाच निरंतर सुरू आहे. आणि यावर्षी सुद्धा या उपक्रमाची चर्चा इतकी झाली की आम्हाला अक्षरशः हा शो परत करावा लागला. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक फोटोला भरभरून पावती मिळाली आहे सगळ्यांची, आणि सगळ्यांच्या फोटोप्रती, प्रत्येक व्हिडिओप्रती एक छान सुंदर असं त्या दागिन्याचं महत्त्व आणि ती जी राणी वसा त्याच्यामध्ये होती त्याविषयी खूप सुंदर असं विश्लेषण त्यामागचं जे पल्लवीताई दिवेकर यांनी केलं आहे त्याची सुद्धा पावती मिळाली. तर आता माझ्यासोबत त्या सगळ्याच राणी वसातल्या राण्या आहेत. आपण प्रत्येकीशी अनुभव जाणून घेणार आहोत की त्यांचा राणी वसाचा अनुभव कसा होता. तर सगळ्यात आधी मी इंट्रोड्यूस करते शीतल कोहळेताई यांना. हार्दिक स्वागत आहे ताई तुमचं. नमस्कार, मी शीतल कोहळे. 3 वर्ष झाले पल्लवीताईच्या या उपक्रमामध्ये तुम्ही आहात. तर आजचं सलग 3रं वर्ष आहे, परंतु या वर्षीचा अनुभव फार सुंदर असा आहे की खूप लोकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्या की कसं काय हे सगळं जमतं. तर तुम्हाला काय वाटतं, कसा अनुभव आहे तुमचा? या वर्षीचा अनुभव खूप सुंदर होता, कारण आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रीयन प्रॉपर लुक केलं होतं, नऊवारी घालून, आणि खूप छान वाटलं सगळ्यांना. आम्हाला पण तयारी करायला खूप छान वाटलं. 3 वर्ष सलग हे करतोय आम्ही. पहिल्यांदा पैठणी घालून हे केलं आहे, आणि नंतर वर्कची साडी होती, तर तिसऱ्यांदा नऊवारी. खूप छान सुंदर वाटत होतं. पण मला असं वाटतं की जेवढं बघताना सुंदर वाटते ना, त्याच्या पाठीमागची कसरत मात्र खूप असते. तर दरवेळेस तो लुक सगळं मॅनेज करणं, सगळे बारकावे, ज्वेलरी, कॉस्ट्युम, काही अडचणी आल्या? नाही नाही नाही, तसं काही अडचणी नाही येते. खूप सुंदर आणि आवडीने करतोय आम्ही. त्याच्यामध्ये खूप छान उत्साह वाटतो. त्याच्यामुळे तिला होते, पल्लवीला जास्त दगदग होते, कारण आम्हाला 1 दिवस करावं लागतं, तिला 9 दिवस 9 प्रकारचे वेगवेगळे गेटअप करावं लागतात. म्हणून थोडं तिला होत असेल, पण आम्हाला खूप उत्साह वाटतं आणि तिला बघून जास्त उत्साह वाटतो करण्यामध्ये. आणि काय असं वाटतं की पुढच्या वर्षी सुद्धा राणी वसा हा उपक्रम घेतला गेला पाहिजे? हो हो, नक्कीच घेतलं पाहिजे. अजून छान तिने अजून त्याच्यामध्ये मला पण उत्साह येईल, असं परत काहीतरी नवीन करायला पाहिजे, आणि ती करेल नक्कीच. आणि या निमित्ताने पल्लवीताईला तुम्हाला काय सांगायचंय? पल्लवीला सांगण्यासारखं काहीच नाही, कारण ती स्वतःच एवढी हुशार आहे. खूप म्हणजे 24 पुरस्कार तिला मिळाले आहे. 24 पेक्षा ती 100 पुरस्कार पर्यंत जावो हीच आमची इच्छा आहे, आणि आम्हाला तिचा अभिमान वाटतो. जसं की ताईने सांगितलं, पल्लवीताईला अक्षरशः 100 पुरस्कार मिळाले पाहिजे, आणि हे सगळ्याच राणी वसातल्या राणीचं एक शुभेच्छा असेल की खरंच तिच्यामध्ये असलेली जिद्द, तिने फक्त तिचं सौंदर्य खुलवलं नाही तर इतर स्त्रियांचं सुद्धा सौंदर्य खुलवलं. आणि याच्यापैकी बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांनी ना त्यांच्या धावपळीच्या जगातून कधी स्वतःसाठी वेळ काढलाच नाही, तर त्यांना सुद्धा एक तिने दालन खुलं करून दिलंय. थँक्यू सो मच शीतलताई, तू या कार्यक्रमात जोडलीस आणि इतकं छान तू शेअरिंग केलं. थँक्यू. राणी वसा उपक्रम हा गेले 3 वर्ष झाले सुरू आहे. डॉक्टर पल्लवीताई दिवेकर यांच्या नेतृत्वात हा उपक्रम अतिशय लोकप्रिय ठरलाय अकोल्यामध्ये. आणि मला असं वाटतं की अकोल्यामध्ये साडीचं महत्त्व सांगणारा हा उपक्रम मात्र पहिल्यांदा असेल. शाटिका बाय राणी वसा. शाटिका शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा अर्थ काय होतो. खरं तर संस्कृतमध्ये शाटिका याचा अर्थ होतो साडी. आणि आता नेमका साडीचा शोध कसा लागला, किंवा बरेच असे काही प्रश्न आहे की राणी वसा या उपक्रमातून आम्ही तुमच्या समोर त्याचा उलगडा करणार आहोत. तर एवढं मोठं दालन पाठीमागे असताना तरी सुद्धा सगळ्याच उपक्रमात ते अग्रेसर असतात. सर, मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारावा असं वाटेल ताई की साडीचा शोध कसा लागला हे आपल्या बऱ्याचपैकी महिलांना माहिती नाही, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? तसं तर म्हणजे माझ्या मते किंवा माझ्या वाचण्यात असं आलं आहे की म्हणजे ड्युरिंग द इरा ऑफ म्हणजे बिफोर ख्रिश्चन इरा 2800 to 1800 जो आपलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होतं, म्हणजे आपलं हडप्पा संस्कृती आपण म्हणतो, त्या काळी स्त्रिया ज्या साडी ड्रेप करायच्या त्यांची पद्धत थोडी वेगळी होती. म्हणजे तेच आपण जर आता आधीच्या मूवीज वगैरे पाहिल्या, हडप्पा मोहनजोदडो वगैरे, तर त्या काळापासून साडीची जी आहे तो ट्रेंड आहे.
फक्त जो आहे की दिवसेंदिवस त्याची स्टाईल फक्त ड्रेपिंग स्टाईल अशी बदललेली आहे, पण तेवढ्याच ग्रेसफुली ती पहिल्यापासून साडी जी आहे ती इन आहे. ती इन आहे आणि जसं की तुम्ही फार सुंदर दिसता साडीत. थँक्यू. आणि नेहमीच मला फार कौतुक असतं कुठल्याही समारंभात मी यांना पाहिले की त्यांच्या साडीचं मला कौतुक असतं. याच्या पाठीमागे खरा चेहरा कोण आहे साडीच्या पाठीमागे तुम्हाला वेअर करणारा, म्हणजे आवर्जून सांगणारे की नाही तू साडीमध्येच छान दिसते, घातलीच पाहिजे. तसे तर बरेच कॉम्प्लिमेंट मिळतात, पण जसं तुम्ही सांगितलं म्हणजे ज्यांच्यामुळे मी साडी घालायला लागली तसे माझे अहो त्यांना म्हणजे मी साडी वेअर केलेली आवडते आणि जास्तीत जास्त साडीतच बघायला आवडतं. म्हणजे छानपणे साडी मी कॅरी करते असं त्यांचं म्हणणं आहे. जसं की आपण ताई साडी विषयी बोलतो आहे आणि राणी वसा उपक्रमामध्ये प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य हे वेगवेगळ्या पॅटर्नच्या साडीने यावर्षी खुलवलं आहे. 9 रंगामध्ये सगळ्यांचं ते तिने बसवलं होतं पल्लवी ताई. बरोबर आहे. तर एखादा किस्सा 3 वर्ष झाली तुम्ही या उपक्रमाशी जोडलेले आहात? हो, सलग आता 3 वर्ष झाली. 3 वर्षात बऱ्याच गमती जमती झाल्यात आणि म्हणजे हसणं वगैरे म्हणजे बऱ्याचपैकी पडणं धडपडणं हे तर किस्से आहेच. आणि मागच्या वेळेला म्हणजे या वर्षाच्या आधी आम्ही जेव्हा म्हणजे आमचं शूटिंग होतं, आपला आश्रम आहे तिकडे मातोश्री वृद्धाश्रम, तर त्या ठिकाणी छान असा नदीसारखं कॅनल, तर तिथे आम्ही जाताना समजा तिथनं तसे काही पायऱ्या नाही आहे किंवा स्टेप्स पण नाही आहे. मग दोघी जणी मग शूट केले, बरेच ठिकाणी बरेच स्पॉट्स पाहिले, बरेच फोटो पण काढले, पण आम्हाला तिथे जायचा मोह काही आवरत नव्हता. मग दोघी जणी पल्लवी आणि मी एकमेकींना आवरत सावरत हात पकडत पडत धडपडत तिथे गेलो आणि तिथे जे फोटो काढले ते सगळ्यात बढिया आलेत, म्हणजे आमच्या मते की जे इव्हन आम्ही सगळे जे काढले त्या सेशन मध्ये तर ते सगळ्यात गमतीशीर होते, म्हणजे मजेदार होते आणि आठवणीतले मेमोरेबल आहेत. म्हणजे आम्हालाच माहितीये की आम्ही तिथे कसं गेलो एकमेकी दोघी जणी. आणि बरेच असे आहेत किस्से, छोटे मोठे किस्से होतातच लक्षात राहण्यासारखे, पण छान मजा येते. आणि सरते शेवटी डॉक्टर पल्लवीताई दिवेकर यांनी हा उपक्रम गेली 3 वर्ष झाले सुरू आहे आणि एक या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही संदेश काय द्याल जो हा आपला कार्यक्रम ऐकत आहेत सध्या? साडी घालून मिरवण्यात जो आनंद आहे मला असं वाटते की तो दुसऱ्या कुठल्याच आउटफिट मध्ये नाही आहे. ठीक आहे, आताची जी जनरेशन आहे ती खूप म्हणजे फास्ट आहे, त्यांच्या मागे कामं आहे, खूप जबाबदाऱ्या आहेत आणि कॉलेज वगैरे इकडे तिकडे त्यांचं ट्रॅव्हलिंग भरपूर होतं, तर त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की आधी जशा लेडीज वगैरे ऑफिस वर्क करायच्या, ऑफिस गोईंग होत्या, पण त्या साडी घालूनच हे राहायच्या, त्यामुळे आताच्या जे याच्या जनरेशन मध्ये आपण एक्सपेक्ट करू पण शकत नाही. पण ऍटलीस्ट आपली जी ट्रेडिशन आहे, आपलं जे कल्चर आहे ते एम्ब्रेस करून आपण ते पुढे जाऊ शकतो. आणि असं नाहीये की साड्या फक्त काकूबाईच घालू शकतात, आता तर किती स्टायलिश वेनी, म्हणजे एक्झाम्पल आपण म्हणू शकतो शिल्पा शेट्टी, ती इतक्या स्टाईलनी साड्या घालते आणि एवढी ग्रेसफुल दिसते की त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की आपण त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन आणू शकतो. जसं आपण आधीच्या काळापासून ड्रेपिंग स्टाईल पण बदललेली आहे, सगळे पॅटर्न बदलले आणि तेवढ्याच कुशलतेने साडी ही जी आहे ती आपण लेडीज वेअर करू शकतात आणि तेवढ्याच त्या छान दिसतात. तर मला तरी असं वाटते की आपले जे कल्चर आहे, फेस्टिवल सीझन आहेत किंवा ड्युरिंग म्हणजे एनी पॉसिबल फेस्टिवलमध्ये किंवा याच्यामध्ये प्रोग्राम्समध्ये आपण साडी नेसायला हवी, आपण ड्रेप करायला हवी. आणि आजकालच्या मुली तर छान स्टायलिश साडी नेसतात आणि तेवढेच छान फोटो काढतात आणि मला असं वाटतं की कुठल्याही आउटफिटपेक्षा साडीमध्ये फोटो एकदम छान दिसतात, ग्रेसफुल दिसतात. तर मी जाता जाता शेवटी हेच म्हणेल की साडीची चमक कधीच फिक्की पडू शकत नाही आणि मराठमोळी मुलगी साडीला कधी नकार देऊ शकत नाही. वाह, क्या ये हुई ना बात. आता यानंतरची राणी वसा माझ्यासोबत आहे आणि त्यांचं नाव आहे सौ देव्यानीताई युवराज भैया गावंडे. हार्दिक स्वागत आहे ताई तुमचं. नमस्कार. सगळ्यात आधी तर या राणी वसाच्या उपक्रमामध्ये तयार होताना या वर्षीचा तुमचा लुक जो आहे तो फार असा सुंदर होता आणि वेगळ्या प्रकारचं पातळ होतं, तर त्याविषयी पण थोडक्यात सांगा. आणि त्यासोबतच तुम्ही जेव्हा रेडी होता तेव्हा तुम्ही ज्वेलरी कशी मॅच करता सगळ्या कॉस्ट्युम वरती, कुठल्या प्रकारची आवडते? मला तर मुळात तशी ज्वेलरी ही टिपिकल आवडते, जे आपले पारंपरिक दागिने आहे मराठमोळे, म्हणजे कोल्हापुरी साज म्हणतो आपण, मोत्यांचा म्हणतो, मला तसे दागिने आवडतात. यावर्षीचं नऊवारी घालायची होती आणि नऊवारीत काय नवीन करता येईल असं आमचं सुरू होतं, कारण पल्लवीताई किती ॲक्टिव्ह आहेत तुम्ही बघितलेलंच आहे. तर मग मी नऊवारीला 12 वारी एक हे केलं होतं, आम्हाला ते फ्लोईंग पल्लू वगैरे करायचं होतं, म्हणजे जिजामाताचं एक करायचं होतं. तर मग ते केलं आणि नंतर तलवारी, ढाल वगैरे आम्ही असं भरपूर काही नवीन करता काय येईल त्याच्यात, तर ते बघत होतो. आणि ज्वेलरीच्या बाबतीत जसं आता हा कार्यक्रम सगळेजण बघतायत, नेहमी असं वाटतं की कन्फ्युजन असतं की या साडीवर ही ज्वेलरी घालावी. तुम्हाला काय वाटतं, फक्त तुम्हाला जे आवडतं तेच घातलं पाहिजे का, असं वाटतं का? मला तर मुळात म्हणजे जे मी स्वतः घालू शकते, मला जे आवडेल चांगलं वाटेल मी तीच घालते
अदरवाईज साडी ही अशी गोष्ट आहे की त्यावर कुठलेही दागिने घातले तर ते खुलूनच दिसतात. तर आपल्या ड्रेसिंग सेन्सनुसार आपण त्याच्यावर काय नवीन घालू शकतो. हे अगदी बरोबर आहे. आणि त्यानंतर आता गेली 3 वर्ष झाली तुम्ही या उपक्रमाशी जोडलेले आहात. एखादा असा किस्सा की त्याच्यातनं तुम्हाला ना शिकता पण आलं, म्हणजे एक पॉझिटिव्हिटी आली की नाही आता पुढच्या वर्षी पण आपल्याला हे असंच करायचंय, असा काही किस्सा? एक लास्ट इयरचा किस्सा आहे. आम्ही आश्रमवरती फोटो काढत होतो. तर पल्लवीताईंना फोटोची आणि बाकी सगळी नवीन क्रिएटिव्हिटीची फार आवड आहे. तर त्यांचं सुरू होतं माझा फोटो घेण्यासाठी, मागे जात आणि त्या इतक्या जोरात खाली पडल्यात. मला तेव्हापासून म्हणजे त्यांच्याबद्दल एक वेगळंच आपुलकीने हे वाटायला लागलं की ह्या प्रत्येक गोष्ट किती मैत्रिणींसाठी अजून करतात. काय करता येईल, कसं त्यांचे फोटो चांगले घेता येईल, आम्हाला प्रत्येक गोष्ट नवीन शिकवण्याचा त्यांनी बराच प्रयत्न केला. तर मागच्या वर्षीचा तो किस्सा एक मला आठवणीतच राहील आणि तो फोटो पण एक आठवणीत आहे त्यांचा की इतक्या काळजीने त्या फोटो घेण्यासाठी मागे मागे जाता एकदम मागे पडल्यात त्या. नाही, आणि अगदी खरं आहे. कारण जेव्हा स्वतःचं एकटीचं सिंगल फोटोशूट आपल्याला करायचं असतं तेव्हा ती कसरत आपल्याला माहिती असते, परंतु इतक्या महिलांना एकत्र आणणं, त्यांच्या शेड्यूल नुसार आणणं आणि त्यांचा जो वेळ असतात तो वेळ घेऊन तितकं सुंदर तऱ्हेने फोटोशूट करणं, मला असं वाटतं हा उपक्रम जो आहे पुढच्या वर्षी झाला पाहिजे. हो, नक्कीच झाला पाहिजे. आणि आणखी त्यात काय नवीन करता येईल तर ते तर पल्लवीताई करेलच. आणखी काय नवीन करायचं त्या शोध सुरूच असतो त्यांचा. आणि त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे याच्यामुळे महिलांना पण खूप चांगलं एक असं प्रोत्साहन मिळालेलं आहे. म्हणजे आम्ही करतो, मग ते सोशल मीडियावर येतं, तर बाकीचे पण लोक 9वारीच्या 9 दिवसांमध्ये ते कलर्स काय करता येईल, म्हणजे त्याच्यापासून बाकी लोकांना पण चांगली प्रेरणा मिळत आहे. आता यानंतरची राणी आपल्यासोबत आहे, त्या म्हणजे अंजलीताई शिंदे दाखवाले. हार्दिक स्वागत आहे ताई तुमचं. नमस्कार. नमस्कार. आवडता रंग कुठला साडीमध्ये? माझा आवडता रंग साडीमध्ये रेड आहे. बरं. तशी पेस्टल शेड्स आवडतं, पण एक म्हणतात ना एक टच हवा असतो, हा. तो मला लाल रंग आवडतो. आणि त्याचं काही कारण असं का लालच रंग? बिलकुल. लाल रंग जो आहे तो एक एनर्जी दर्शवतो आपली. राणी वसाच्या ज्या आमच्या डायरेक्टर आहेत पल्लवीताई दिवेकर, मी त्यांना अतिशय म्हणजे एक साधारण व्यक्तिमत्व ते नाहीये. कारण तिच्या डोक्यामध्ये काहीतरी असे विचित्र म्हणा, की विचित्र नाही म्हणू शकते, एक युनिकनेस म्हणा, की ती सगळ्या लेडीजला सोबत घेऊन एक जो परिक्रम राबवते नवरात्रीच्या दिवसात. राणी वसा हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम गेली 3 वर्ष झाले राबवणाऱ्या डॉक्टर पल्लवीताई दिवेकर आपल्या सोबत आहेत. आतापर्यंत या उपक्रमात सहभागी असलेल्या राणींचं हितगुज आणि गप्पा गोष्टी करत तुम्ही ऐकलंय. तर पल्लवीताई, हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. आणि तुमच्या राणी वसाचं आम्हाला प्रक्षेपण करण्याची संधी दिली त्यासाठी सुद्धा धन्यवाद. नाही, RRC हे तर माझं माहेर असल्यासारखं आहे. मी नेहमीच म्हणते आय एम RRC बेबी असं म्हणलं तरी चालेल. आणि करूया सुरुवात. की राणी वसा नाव ऐकलं कीच एक भारदस्तपणा वाटतो. तर हा कॉन्सेप्ट सुचला कधी, की करायचं आपल्याला असं काहीतरी नवीन, कधी सुचलं? मी हे पाहत होते की नवरात्राला असे पेपर्समध्ये 9 कलर्स येतात, की प्रत्येकाने, काही जण ते कलर घालण्यामागचं त्यांचं कारण वेगळं असतं. काहींना वाटतं की देवीची कृपा त्यांनी होते वगैरे म्हणून ते घालावेत. माझा फंडा फार सिंपल आहे की नवरात्रात जर का तुम्हाला ते 9 कलर्स येत आहेत तर 9 कलर घालून तुम्हीच फक्त तुमच्या साड्या घालून फोटो काढण्यापेक्षा जर तुमच्या बरोबर तुमची एखादी मैत्रीण किंवा कोणी ओळखीचा अशा व्यक्तीबरोबर काढले तर थोडी मजा येईल, असा तो एक कन्सेप्ट होता. मग कुणाला अप्रोच व्हायचं, मला असं होतं की जे लोक ह्याला न्याय देऊ शकतील, तेवढ्या उत्स्फूर्तपणेही त्यात सहभाग घेऊ शकतील किंवा ज्यांना आवडच आहे अशा लोकांना घेऊ. आणि माझ्या मैत्रिणी सगळ्या ह्यात या पठडीत बसतात. त्यामुळे आणि फक्त लड म्हणा या टाईपच्या आहेत की चला की चालल्या या टाईपने. तर म्हणून मग सगळ्या माझ्या ज्या बेस्ट फ्रेंड्स आहेत त्यांना सांगितलं की आपण असं शूट करतोय. आणि पहिलं वर्ष आम्ही आमच्या मोबाईलमध्ये शूट केलं होतं, कारण मोबाईल्सही तेवढेच आजकाल छान असतात. मग दुसऱ्या वर्षीपासून मात्र मग कॅमेरा पर्सन्स हायर करायला चालू केले, कारण तुझा फोटो मी घेते, माझा तू घेते, पण दोघांचे जेव्हा फोटो काढायची वेळ यायची तेव्हा कुणाला शोधावं लागायचं. समजा आता एखाद्या सिनिक लोकेशनवर गेलोय, कोणत्या मंदिरात गेलोय,
तर मग तिथल्या भाविकांना असं म्हणावं लागायचं की दादा जरा एक दोन आमचे काढून द्या ना फोटो, असं नाही कोणीच म्हणायचं नाही, पण बोलताना थोडं असं ऑकवर्ड व्हायला नको म्हणून मग कॅमेरा पर्सन्स हायर करणं चालू केलं. आणि अशातनं त्यांचा जो राणी वसा उपक्रम आहे हा खरं तर उगम झाला, त्याचा उगम सुरुवात झाला. झाली. आणि राणीच वसा हेच नाव द्यायचं असं का ठरलं? काय असतं की आधीच्या काळी पहा, प्रत्येक राजाला अशा अनेक राण्या असायच्या. तर त्या राण्या म्हणजे मी हे नाही म्हणत आहे म्हणजे राण्यांच्या मागे ज्या दासी वगैरे होत्या त्या नाही म्हणत आहे मी. राण्या पण 2-4 अशा असायच्या आणि त्या राण्यांना असं नाव असायचं राणी वसा. म्हणजे कोणत्याही राजाच्या राण्या म्हणण्यापेक्षा हा आमच्या राणी वसा आहे असं घ्यायचं. आणि राणी वसा, मान. हा मान, तो एक मानाचा भाग होता. एक रॉयल त्याला पदवी म्हणल्यासारखं होतं की या राणी वसा आमचा हा आहे वगैरे असं. तर आणि माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत किंवा आम्ही जे हे काम करतोय, तर मला त्यात नेहमी हे वाटतं की राण्यांशी पेक्षा आपण काही कमी नाहीये. तयारी तशाच होतो, प्रत्येक स्त्री ही राणी आहे. म्हणजे सगळ्या राण्या साडीमध्ये, आणि त्या साडीचं एक वैशिष्ट्य, त्यानंतर त्यांनी घातलेला एक साज, त्याचं विश्लेषण तू फार छान केलंयस यावर्षी ना. प्रत्येक विश्लेषणाची चर्चा आहे. हो. तर हे पण कसं सुचलं? काय झालं, आम्ही हा उपक्रम 3 वर्षांपासून राबवतोय. पहिल्या वर्षी मी रंगांचं महत्व सांगितलं होतं की त्या त्या रंगाचा काय, एक प्रत्येक रंग आपल्याला काय देऊन जातो असं. मग दुसऱ्या वर्षी ज्या या माझ्यासोबत राण्या आहेत त्यांचं माझ्या दृष्टीने त्या लेन्समधून कशा आहेत ह्याचं मी विश्लेषण असं पूर्ण केलं होतं की एक माझी मैत्रीण ही आहे, ती आहे, ती फायटर आहे वगैरे असं. आणि तिसऱ्या वर्षी मग मी ठरवलं की आम्हाला पूर्ण नऊवारीतच शूट करायचा होता, कारण नऊवारी ही सगळ्यांचा आवडता विषय, तेवढाच रॉयल दिसणारा आणि महाराष्ट्राचं राजवस्त्र. बरं. त्यामुळे ते तर करायचंच होतं कधीतरी. मग यावेळेस सगळ्यांनी म्हणलं की आपण नऊवारीत शूट करूया. मग नऊवारीत जर का तुम्ही असं छान तयार होऊन जाताय तर त्याला लागणारे अलंकार तसेच पाहिजे, त्याला लागणारी तयारी ही तशीच पाहिजे. आणि म्हणून मग ह्या चालू झालं की दरवेळेस काही ना काही अलंकार आले म्हणजे मग पारंपरिक पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात इतके सुंदर सुंदर पारंपरिक अलंकार आहेत ना, आणि ते घडवणं, त्याची जे बनवण्याची प्रक्रिया ही सुद्धा फार वेगळी आणि फार किचकट असते. नक्षीकाम झालं किंवा त्याच्यावर दिले जाणारे जे काय, आता मी एवढं त्यातलं डिटेल माहित नाही, पण तयार करण्याची पद्धत ही खूप मेहनतीची आहे. मग मला असं वाटलं की आपल्या महाराष्ट्राचे जे पारंपरिक अलंकार आहेत तेही सगळ्या जगासमोर कळाले पाहिजे की हे महाराष्ट्राची शान आहे. जसं महाराष्ट्राचं राजवस्त्र हे जर नऊवारी आहे तर पारंपरिक आभूषणांची माहिती प्रत्येकाला असावी, म्हणून मग यावेळेस सगळ्या आभूषणांचीच माहिती दिली. राणी वसाचा हा पहिला भाग होता, कारण राण्या भरपूर आहेत. एकूण 9 राण्या दरवर्षी डॉक्टर पल्लवीताई दिवेकर शाटिकाबाई राणी वसा या उपक्रमात घेत असतात. परंतु यावर्षी नाविन्य तिने केलंय, कारण तिच्या मैत्रिणीप्रती असलेलं प्रेम, एक मैत्रीण तिची राहिली होती म्हणून यावर्षीच्या राण्या मात्र 10 असणार आहेत. तर पहिल्या भागामध्ये आपण 5 राण्यांना भेटलोय. त्याच्यामध्ये अंजलीताई, स्वातीताई, पल्लवीताई, देव्यानीताई आणि शीतलताई. सरते शेवटी आपण त्यांचं थोडंसं शेअरिंग जाणून घेऊया. RRC नेटवर्क जो आहे तो हा उपक्रम राबवत आहे की तुमच्या उपक्रमाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम RRC नेटवर्कने केलं आहे. आणि आम्हाला सुद्धा फार अप्रूप वाटतं की अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम आपल्या अकोल्यात होतात. तर पल्लवीताई जोडून जाणून घ्यायचं वाटेल, कसा अनुभव आहे? माझा अनुभव हा अतिशय चांगला होता. खूप दगदगीचा तो काळ असतो माझ्यासाठी, कारण 9 ह्यांच्या तरी प्रत्येकाला एक दिवस साड्यांचे दिलेले असतात, पण मला प्रत्येकी बरोबर फोटो काढायला आवडतं. आणि असं आहे की मजा येते. घरी बसून नुसतं काय करायचं आहे, मला म्हणायचं आहे ह्याच तुमचे दिवस आहेत ज्याच्यात तुम्ही आठवणी तयार करू शकता. म्हणजे म्हातारे आपण झालो की त्या आठवणी आठवून हसू आलं पाहिजे चेहऱ्यावर. मग त्यासाठी आत्ता कामाला लागावं लागेल ना, तेव्हा आठवणी करायला वेळ नाही आपल्याला. त्यामुळे ह्या आठवणींचा हा जो म्हणजे माळ गुंफायची सुरुवात केलेली आहे. 3 वर्ष झाले, वेगळे वेगळे अनुभव, वेगळ्या वेगळ्या लोकांसोबत, आणि प्रत्येक वेळेस लोकेशन कोणती ठरवायची, साडी कोणती घालायची, कलर कोणता कोणाला द्यायचा, मग त्याच्यावर ज्वेलरी, किंवा कधी अचानक काही प्रॉब्लेम्स येतात की आज जमत नाहीये कोणाचं, कोणी आजारी आहे, मग ते शिफ्ट करून कोणाला परत त्या दिवशी करायचं. कारण
तुम्ही सगळं कमिट केलेलं असतं, फोटोग्राफर्स वगैरे, की तुम्हाला एवढे दिवस यायचे. बरं, लोकेशन्स आमचे वेगळे वेगळे असतात, एकच नको, हिरवळ पाहिजे, असं थोडं सिनिक पाहिजे, असे अनेक गोष्टी त्यात असतात आणि ते सगळं मॅनेज करून हा शूट होत असतो. आणि प्रत्येक वेळेस ह्या ज्या तुम्ही पाहताय माझ्याबरोबर, ह्या सगळ्यांनी मला तेवढ्याच खंबीरपणे साथ दिली आहे. मी म्हणते जर ह्यांनी साथ दिली नसती तर राणी वसा असा नसता जे तुम्ही पाहताय. राणी वसाला सक्सेसफुल करण्यामागे ह्या सगळ्यांचाही तेवढीच मेहनत आणि तेवढंच माझ्याबरोबर उभं राहणं हेही कारणीभूत तेवढंच आहे, हे मी म्हणते. खूप खूप धन्यवाद. आणि खरंही आहे, कारण राणी वसा हा उपक्रम चर्चेत रंगला. पहिल्या वर्षी जेव्हा उपक्रम सुरू झाला होता तेव्हा लोकांना वाटलं असेल की 9 रंगात तर सगळेच 9 9 दिवस सेलिब्रेट करतात, असे फोटोज काढतात. आपण एकेकीचे फोटो बघितले, परंतु 9 स्त्रियांना एकत्र आणणं, ती स्त्री सुद्धा प्रत्येक क्षेत्रातली वेगवेगळी आहे आणि त्याच्यात सातत्य ठेवणं, तर सातत्य ठेवणारे मात्र फार कमी असतात. त्यापैकी डॉक्टर पल्लवी देवेकर आहेत. स्त्रीला सुंदर बनवण्यामागे हात आहे तो डॉक्टर पल्लवीताई देवेकर यांचा. पहिला भाग राणी वसाचा तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहे. दुसऱ्या भागासाठी मात्र तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे, कारण दुसरा भाग सुद्धा तुमच्या समोर सादर होणार आहेत. त्या भागात असतील इतर राण्या. ह्या राण्या तुम्हाला कसं वाटलं याच्यातनं नक्कीच काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल. आणि आपली संस्कृती जपणारी साडी, हिचं महत्त्व किती आपल्या या भारतीय संस्कृतीत आहे, त्यासोबतच धावपळीच्या जगात तिच्यासाठी किती वेळ काढला पाहिजे हे मात्र तुम्हाला या व्हिडिओतून नक्कीच कळलं असेल. तर पहिला भाग तुम्हाला आमचा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तत्पूर्वी नमस्कार.